आता आपण सध्या छत्तीसगडचे माजी महाधिवक्ता जुगल किशोर गिल्डा सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सर, आतापर्यंतचा युक्तिवाद जर तुम्ही ऐकलेला असेल तर आतापर्यंतच्या युक्तिवादावरती तुमचं निरीक्षण काय आहे? जो आतापर्यंतचा जो युक्तिवाद केला जो कपिल सिब्बलांनी केलेला आहे, त्यांनी एक प्रिफॅक्टरी म्हणजे जे इंट्रोडक्टरी आहे, जी परिचय करून दिला आहे मॅटर्स बद्दलचा, ते केलं. आणि त्यांचा मुख्य मुद्दा एक होता की ही सगळी प्रकरणं जी आहे ती इंटरलिंक्ड आहे, म्हणजे एकमेकाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणांची एकत्रित सुनावणी व्हायला हवी, हा त्यांचा मुद्दा होता. पण हा मुद्दा तत्कालीन सरन्यायाधीश श्री रमन्ना यांनी या एकाच मुद्द्यावर प्रथम सुनावणी होईल की सिंबल ऑर्डर खाली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतं की नाही, या एकाच मुद्द्यावर पहिल्यांदा सुनावणी होईल असं म्हटल्यामुळे आता घटनापीठाला सुद्धा तो निर्णय बाजूला ठेवून पूर्ण सुनावणी करण्याचा जरी अधिकार असला तरी आज तरी सध्याच्या घटनापीठाच्या टिप्पणीवरनं असं दिसतं की याच एका मुद्द्यावर म्हणजे सिंबलबद्दल म्हणजे पक्षचिन्हाबद्दल याच्यावरच सुनावणी होईल. दुसरं, अभिषेक मनु सिंघवींनी जो युक्तिवाद आता ठाकरे गटातर्फे केला, त्यांचा युक्तिवाद जो आहे तो 2-3 प्रश्नांवर आहे. म्हणजे सिंबल जे धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते कोणत्या गटाला देण्याकरता काय काय मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात किंवा नाही, किंवा 10th शेड्यूल म्हणजे घटनेचं 10वी सूचीमध्ये जे अपात्रतेचं प्रकरण आहे ते डिसाईड व्हायला हवं की नाही, या सगळ्या बद्दल जे आहे तो युक्तिवाद सुरू आहे. पण आज जे आता आपल्या चॅनलवरनं किंवा दुसऱ्या चॅनलवरनं दिसतं आहे की आजच्याच निकाल अपेक्षित आहे, मला असं वाटत नाही की या प्रकरणाचा निकाल एवढ्या लवकर म्हणजे आजच्या आज होईल. याची सुनावणीसुद्धा एखाद्या वेळेला उद्यावर परवावर लांबू शकते, कारण की मुद्दे बरेच क्लिष्ट आहे. आणि या मुद्द्यावर सिम्बल्स ऑर्डरवर जे जजमेंट फक्त 2-3 झालेले आहे, 1966, 71, त्याच्यानंतर आता जयललिताच्या केसमधले किंवा सगळं. आणि दुसरं, आर्टिकल 32 म्हणजे घटनेचं कलम 32 अन्वये अशी याचिका चालू शकते का? आणि जेव्हा निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि म्हणजे निवडणूक आयोगाचं जी इलेक्शन सिम्बल्स ऑर्डर आहे त्याच्या क्लॉज 13 प्रमाणे निवडणूक आयोगाला सर्व जे अधिकार दिलेले आहे आणि ते डिसाईड झाल्यानंतर कुठलाही पक्ष किंवा ज्याच्या विरुद्ध समजा आदेश गेला. जाणून घेणार आहोत म्हणून मी तुम्हाला थोडंसं थांबवते. तुम्हाला असं वाटतं की कदाचित आणखी सुनावण्या होऊ शकतात, तातडीनं आजच निर्णय येणार नाही. प्रशांत, सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला जातोय अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं. हे प्रकरण काय, आता कोर्टातले अपडेट्स काय मिळतात? अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्ट मधल्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या 1972च्या केसचा हवाला दिलेला आहे. आणि ही केस काय आहे तर ही काँग्रेसमधल्या फुटीची केस आहे की ज्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती. आणि या निकालातला काही महत्त्वाचा भाग जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी घटनापीठासमोर वाचून दाखवतायत. आणि त्यांचा सगळ्यात म्हणजे कळीचा मुद्दा हा आहे की त्या निकालामध्ये सुद्धा कोर्टानं केवळ लेजिस्लेटिव्ह विंग नव्हे तर लेजिस्लेटिव्ह आणि ऑर्गनायझेशनल विंग या दोनही गोष्टींचा विचार केलेला होता. आणि त्या दृष्टीनं हा निर्णय जो आहे तो दोन्ही गोष्टींचा कसा विचार करतो, विधिमंडळ आणि मूळ राजकीय पक्ष, हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. कोर्टाच्या कामकाजामध्ये बऱ्याचदा असे जुन्या निकालांचे संदर्भ जे आहेत किंवा एखादे महत्त्वाचे पोर्शन्स वाचून दाखवले जातात. त्यानुसार 1972चा हा निकाल जो आहे तो सिंघवींनी कोर्टासमोर आणलेला आहे. आणि काँग्रेसमधल्या फुटी संदर्भात जे काही झालेलं होतं त्याच्यामध्ये कोर्टाची निरीक्षणं काय होती हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. 1972 मध्ये काँग्रेसमधल्या फुटीचं हे सगळं प्रकरण होतं. सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग असं प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर आलं होतं. त्याच प्रकरणाचा 1972 सालची ही केस, त्याचाच दाखला अभिषेक मनु सिंघवी यांनी आता कोर्टासमोर दिलेला आहे आपल्या आत्ताच्या युक्तिवादादरम्यान. आत्ताचा युक्तिवाद ठाकरे गटाचा हाच आहे की आधीची प्रकरणं निकाली लावली जावीत, अपात्रतेसंदर्भात काय कारवाई याचा ठोस निर्णय घेतला जावा, मग अन्य प्रश्नांची उत्तरं मिळतात.
कारण ही प्रत्येक याचिका दुसऱ्या याचिकेमध्ये गुंतलेली याचिका आहे. एका याचिकेवरती उत्तर सापडलं तर अर्थातच दुसऱ्या याचिकेवरचं उत्तर मिळतं. त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये जाण्याचा निर्णय सध्या तरी नको अशी भूमिका ठाकरे गटाच्या वकिलांकडनं सुप्रीम कोर्टात मांडली जाते. प्रशांत. नक्कीच, आणि 1.5 तास झालेला आहे, अजूनही ठाकरे गटाचाच युक्तिवाद सुरू आहे. अजून शिंदे गटाकडनं नीरज किशन कौल, त्याच्यानंतर महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद होणं बाकी आहे. इलेक्शन कमिशनकडून अरविंद दातार यांचा युक्तिवाद होणं बाकी आहे. आणि त्याच्यानंतर निकाल जो आहे तो येऊ शकतो. त्यामुळं सुरुवातीला आपल्याला जे वाटलं होतं किंवा 7 सप्टेंबरला घटनापीठ सुद्धा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सुद्धा हे म्हणत होते की तुम्हाला आर्ग्युमेंट करायला साधारण किती वेळ लागेल आणि आम्ही त्याच दिवशी निकाल देऊ, तर त्याच्या संदर्भात आता किती वेळ लागतो हे सुद्धा आज आपल्याला पाहावं लागेल. कारण 1.5 तास झाला, केवळ एका बाजूचा उद्धव ठाकरे गटाचाच युक्तिवाद जो आहे तो अद्यापही सुरू आहे. बरोबर आहे. 1.5 तासांपासून एका बाजूचा युक्तिवाद होतो आणि तू सांगितल्याप्रमाणे आणखी 2 बाजूंचे युक्तिवाद अजून होणं बाकी आहे. प्रचंड क्लिष्ट प्रकरण आहे. घटनेचे विविध मुद्दे या प्रकरणामध्ये गुंतले गेलेत. त्यामुळे निकाल देणं हे अर्थातच आव्हानात्मक असेल. त्यामुळे निकाल आज येऊ शकेल की नाही याबद्दलची साशंकता सुद्धा आता हळूहळू तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. निवडणूक आयोगामध्ये जायची परवानगी आहे की नाही पक्षासाठी आणि पक्षचिन्हासाठी याविषयीचा निकाल आज घटनापीठाकडनं अपेक्षित आहे. आपण पुन्हा एकदा माजी महाधिवक्ता जुगल किशोर गिल्डा यांच्याकडे जातोय. सर, तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला होतात की पहिल्यांदा निकाल द्यावा लागेल तो अर्थातच निवडणूक आयोगासंदर्भातला, पण या घटनापीठाकडे ते अधिकार आहेत का की आधी जे ठरलेलं आहे त्याला ओलांडून पुढे जाणं आणि वेगळ्या गोष्टी आधी निश्चित करणं? याला ओलांडून म्हणजे काय की जो आधीच्या सरन्यायाधीशांनी घटनापीठाने निर्णय दिला होता की हा मुद्दा, एक जो मुद्दा आहे तो प्रथमतः तपासूया, पण या आदेशामुळे या सध्याच्या घटनापीठाचे अधिकार त्याच्यावर कुठली बाधा आली नाही. सध्याच्या घटनापीठाला वाटलं की नाही हे सगळं जे आहे ते मॅटर इंटरलिंक्ड आहे, तर सध्याचं घटनापीठ हा निर्णय घेऊ शकतं की चला एकत्रित सुनावणी करूया. पण सद्यस्थितीत तरी आत्ताच्या घडीला आज सध्या जो युक्तिवाद सुरू आहे तो फक्त एकाच मुद्द्यावर सुरू आहे. कारण की जे कपिल सिब्बल यांनी इंट्रोडक्टरी रिमार्क्स केले किंवा प्रिफॅक्टरी रिमार्क्स म्हणजे जी आपण त्या केसचा जो परिचय करून देतो काय काय मुद्दे आहे ते मुद्दे म्हणतानाच त्यांनी म्हटलं की हे इंटरलिंक्ड आहे, म्हणजे गुंतागुंतींचं आहे आणि एकमेकाशी संबंधित असल्यामुळे. आता सादिक अली प्रकरणाचा निकाल काय, सादिक अली प्रकरणात म्हणजे 1971 साली निर्णय झाला, तो 3 जजेसचा निर्णय होता, 3 न्यायमूर्तींचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा. तर त्यावेळेला जगजीवन राम अशी फूट जेव्हा पडली आणि बैलजोडी चिन्ह जे होतं काँग्रेसचं, बैलजोडी कोणाकडे राहावी, तर बैलजोडी हे कोणाकडे राहावी याच्याकरता मार्गदर्शक तत्व जी इलेक्शन कमिशननी आपल्या ऑर्डरमध्ये किंवा इलेक्शन कमिशननी ठरवून दिली त्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की निवडणूक आयोगाला पॅरा 13 म्हणजे क्लॉज 13 जो सिम्बल्स ऑर्डर आहे, इलेक्शन सिम्बल्स ऑर्डर, त्याखाली हे सगळं ठरवण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे माझ्या मते तरी आज थांबवते कारण सुप्रीम कोर्टात काही महत्वाची माहिती समजते जी प्रशांत आपल्यापर्यंत पोहोचवेल. प्रशांत. ज्ञानदा, ही आजची कारवाई जी आहे ती थोडीशी लांबण्याची चिन्ह दिसत आहेत, कारण अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद झाल्यानंतर घटनापीठानं एक शॉर्ट ब्रेक जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि जवळपास 1.5 तास झालेला आहे. 1.5 तासामध्ये कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी या 2 वकिलांचा युक्तिवाद झालेला आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता काही काळासाठी ब्रेक जो आहे तो या घटनापीठानं घेतलेला आहे. साहजिक आहे, 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आहे. रोजच्या दैनंदिन कामकाजामधल्या केसेस बाजूला ठेवून ते घटनापीठाचं काम करत असतात. आज निवडणूक आयोगासंदर्भातलं त्यांना युक्तिवाद ऐकायचे होते, पण हे युक्तिवाद थोडेसे लांबलेले आहेत. अजून 1-2 बाजूंचे युक्तिवाद खरं तर होणं बाकी आहे, शिंदे गट आणि निवडणूक आयोग, आणि त्यामुळं कोर्टानं हा ब्रेक जो आहे तो घेतलेला आहे. हा ब्रेक आता किती काळांचा आहे हे आपल्याला बघावं लागेल, कारण त्याच्यानंतरच आज निर्णय येतोय की नाही या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळू शकेल. बरोबर आहे. सुनावणी थोडीशी लांबण्याची शक्यता आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत प्रशांत. या बातमीवरती अर्थातच आपण कायम असू. कोर्टाचं कामकाज
सध्या 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलेला आहे. घटनापीठामध्ये सर्व जजेस सध्या चर्चा करतायत. त्यांनी एक छोटासा ब्रेक घेतलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.